नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. TRPच्या शर्यतीत अव्वल स्थान कायम राखणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी जितकी लोकप्रिय आहे, तितकीच मालिकेतील खलनायक आणि खलनायिकांची पात्रही चर्चेत असतात. विशेषतः साक्षी शिकरे या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र आता या भूमिकेसाठी आतापर्यंत तब्बल 3 अभिनेत्री झळकल्या आहेत. मालिकेच्या सुरुवातीला साक्षी शिकरेची भूमिका अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने साकारली होती. आपल्या दमदार अभिनयामुळे तिने या पात्राची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र काही महिन्यातच मीराने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मीरानंतर अभिनेत्री केतकी पालव हिने साक्षीची भूमिका साकारली. केतकीने ही भूमिका गेली काही वर्ष करत होती. तिच्या अभिनयामुळे साक्षी हे पात्र अधिक लोकप्रिय झालं. मात्र काहीच महिन्यापूर्वी तिने मालिकेला निरोप दिला. मालिका सोडण्यामागचं कारण केतकीने स्वतः सांगितलं होतं. मुलीला अधिक वेळ देता यावा यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचं ठरवलं. याशिवाय तिने आमने सामने या नाटकातही काम करत आहे. नाटकाच्या प्रयोगाची संख्या वाढल्याने मालिकेच्या शूटिंगसाठी वेळ देणं कठीण होत असल्याचं तिनं सांगितलं. केतकी पालवच्या एक्झिटनंतर पुन्हा एकदा साक्षीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा रंगली होती. अखेर या भूमिकेत अभिनेत्री सचिता कुलकर्णीची एंट्री झाली आहे. सचिता कुलकर्णी ही मराठी टेलिव्हिजनवरील परिचित चेहरा आहे. यापूर्वी तिने सुंदर आमचं घर, राणी मी होणार, जाऊबाई जोरात यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. आता ती ठरलं तर मग मध्ये साक्षी शिकरेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सचिताच्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकात खास ट्विस्ट येणार आहे. साक्षीची प्लास्टिक सर्जरी झाल्याचं दाखवत तिचा नवा चेहरा प्रेक्षकांसमोर आणण्यात आला. त्यामुळे पात्राचा चेहरा बदलण्याचं कारण कथेत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. ठरलं तर मग मध्ये साक्षी हे पात्र कथानकातील महत्त्वाचं वळण ठरलं आहे. त्यामुळे या भूमिकेत नवीन अभिनेत्रीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.